रेसिपी कोणतीही असो, परंतु रेसिपी मसाल्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही. कोणता का होईना मसाला त्यासाठी वापरावाच लागतो आणि हा मसाला अगदी परफेक्ट असेल ना तर रेसिपी अगदी चवीला छान अशी होते. त्यामुळे आज तयार केलेला जो गरम मसाला आहे ना, हा खूप साऱ्या रेसिपींसाठी उपयोगात येणारा मसाला असून यामध्ये वापरलेलं साहित्य प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे तयार झालेल्या मसाल्याचं जो वास आहे ना, तो सुगंध घरभर दरवळलेला आहे. असा परफेक्ट हा गरम मसाला तयार करण्यासाठी साहित्य प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सांगितलेली कृती देखील अगदी परफेक्ट सांगितलेली आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. खरेदी करता येणार आहे आणि ते कोणते असणार आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. त्यावर एक 4 ते 5 दिवसानंतर एक सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यामध्ये मसाला तयार करण्याची प्रोसेस वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण गरम मसाला तयार करत आहोत. त्यामध्ये या ठिकाणी धने घेतलेले आहे. आता साधारणतः चमचेच्या मापाने मी तुम्हाला सांगते, साधारणतः 4 चमचे एवढे आपण धने घेतलेले आहे. कारण प्रत्येकाकडे ग्रॅममध्ये मोजून घेण्यासाठी वजन काटा असेल असे नाही, त्यामुळे मी चमचेच्या मापाने सांगते. 4 चमचे आपण धने घेतले. वजनी म्हणाल तर 25 ग्रॅम एवढे आहे. त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे, ते 3 चमचे घेतलेलं आहे. वजनी म्हणाल तर 25 ग्रॅमच्या आसपास एवढं आहे. त्यानंतर हिरवी विलायची देखील आपण 3 चमचे एवढी घेतलेली आहे. पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना, त्या चमच्याच्या मापाने मी हे सर्व साहित्य तुम्हाला मोजून दाखवत आहे. आणि हिरवी विलायची वजनाने म्हणाल तर 20 ग्रॅम एवढी आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी लवंग घेतलेला आहे. लवंग साधारणतः 2 चमचे घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर 10 ग्रॅम. त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे. दालचिनी साधारणतः या ठिकाणी 5 इंच एवढी घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तमालपत्र घेतलेलं आहे, साधारणतः 5 ते 6 तमालपत्र. त्याचबरोबर बेडगी मिरची घेतलेली आहे. ती बेडगी मिरची आपण साधारणतः 6 ते 7 बेडगी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी जायफळ 1 घेतलेला आहे. थोडंसं लहान साईजचा आहे कारण मसाला आपला अगदी कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहोत, कारण आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये करून दाखवणार आहे. परंतु जे मसाले मी लॉन्च करत आहे ते मसाले पारंपरिक पद्धतीने कांडपवर तयार केलेले मसाले असणार आहे आणि तुम्हाला त्याची लवकरच व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझे मसाले मी कशा पद्धतीने शुद्धता राखून करत आहे हे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जावित्री साधारणतः 3 घेतलेले आहे. अर्धा चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर चक्रफूल आपण 3 घेतलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी मिरे घेतलेले आहे. हे मिरे आपण साधारणतः 3 चमचे एवढे घेणार आहोत. वजनी म्हणाल तर 15 ग्रॅम एवढे असणार. आणि जो मसाला आपण लॉन्च करत आहोत ना, तो गरम मसाला नाही आहे, तो दुसरा मसाला आहे आणि तुम्ही गेस करू शकता की तो मसाला मी कोणता लॉन्च करणार आहे ते. त्यानंतर काळी विलायची, मोठी वेलची किंवा मसाला विलायची म्हणतात, ती 3 घेतलेली आहे. त्यानंतर शहाजिरं आपण घेतलेलं आहे, ते साधारणतः आपण 1 चमचा एवढं घेतलेलं आहे. या ठिकाणी आपला सर्व मसाला या ठिकाणी आपण किती घ्यायचा ते पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण हे मसाले भाजून घेणार आहोत. परंतु या ठिकाणी जी बेडगी मिरची वापरलेली आहे ती जर तुम्ही कडकडीत उन्हात वाळवलेली असेल ना, तुम्हाला अशा पद्धतीने ती कढईमध्ये गरम करून कडक करण्याची गरज नाही. परंतु माझी जी बेडगी मिरची घेतलेली आहे ना, ती या ठिकाणी मी उन्हामध्ये कडक करून घेतलेली नव्हती, त्यामुळे मी या ठिकाणी ती कढईमध्येच गरम करून घेत आहे. त्याचबरोबर यामधील जे बी आहे ते काढून घेणार आहे. आता कढईमध्ये खालील गॅस बंद केलेला आहे. गरम कढईमध्येच मी मिरची जी आहे ना ती कडक करण्यासाठी ठेवली. तोपर्यंत काही मसाले आपण भाजून घेऊया. त्यामध्ये जिरं, शहाजिरं आणि त्यानंतर धणे घेतलेले आहे. आता हे जे 3 मसाले आहे ना, हे आपण या ठिकाणी तेल न टाकता भाजणार आहोत. यासोबतच तुम्ही तेजपत्ता आपण ज्याला म्हणतो ना, ते देखील तुम्ही तेल न टाकता भाजलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक मसाला भाजताना जास्त भाजले गेला किंवा खूप कमी भाजले गेला तरी तुमची मसाल्याची चव अगदी व्यवस्थित पाहिजे तशी येत नाही. त्यामुळे मसाले भाजताना देखील लक्ष द्या. शक्यतो मसाले भाजण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा आणि मंद आचेवर हे मसाले भाजून घ्या. हलकासा सुगंध दरवळेपर्यंत आपण हे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला तेल टाकून जे मसाले भाजायचे ते म्हणजे लवंग घेतलेला आहे, मिरे घेतलेले आहे. त्यानंतर हिरवी विलायची घेणार आहोत.
आता कढई खूप गरम आहे, त्यामुळे मी सुरुवातीला थोडंसं हलवून देते, जेणेकरून हे मसाले जे आहे ते कढईमध्ये अगदी जास्त भाजले जाऊ नये यासाठी. त्यानंतर आता काही मसाले, राहिलेले जे मसाले आहे ते टाकूया. त्यानंतर आपण यामध्ये दालचिनी घेतलेली आहे. आता दालचिनीमुळे मसाल्याला चव खूप छान येते. या ठिकाणी साधारणतः 5 इंच एवढी मी दालचिनी घेतलेली आहे. साधारणतः दालचिनी 4 ते 5 इंच या दरम्यान तुम्ही घेतली तरीही चालणार आहे. त्यानंतर तेजपत्ता घेतलेला आहे. तेजपत्ता आपल्याला या ठिकाणी भाजता यावा यासाठी थोडासा बारीक करून टाकायचा. त्यानंतर जावित्री देखील या ठिकाणी व्यवस्थित अशी भाजवून घेतलेली आहे. सर्व मसाले आपण व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत. त्यानंतर हिरवी विलायची सोबतच आपण जी मसाला विलायची असते ती देखील टाकलेली आहे. चक्रफूल टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं. त्याचबरोबर जायफळ जे आहे ना ते थोडंसं आपण ठेचून घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी यूज करणार आहोत. हे पहा, आता जास्त तेल टाकायचं नाही, अगदी 1 ते 1.5 चमचा एवढंच तेल टाकलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवलेला आहे. मंद आचेवर 2 ते 3 मिनटं एकसारखं हलवत आपण हा मसाला भाजून घेणार आहोत. कारण मसाला आपल्याला जास्तही भाजायचा नाही. या ठिकाणी जायफळ होतं ते हलकंसं कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर ते आपण यामध्ये टाकणार आहोत. आता या ठिकाणी अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये हा मसाला मी बनवत आहे, त्यामुळे मी तुम्हाला तो मिक्सरला मसाला दळून दाखवला. परंतु मसाला जो मी लॉन्च केलेला आहे, जो मी कस्टमरला देणार आहे ना, तो मसाला मी कांडपवर दळून आणणार आहे. डंकवर दळलेला मसाला असणार आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने शुद्धता राखून आपण तो मसाला तयार करणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची सेपरेट व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मसाला कशा पद्धतीने तयार करतो हे अगदी अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते पाहायलाच मिळणार आहे. आणि या मसाल्यामध्ये भाजताना देखील मी मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर मिरची आपण छानशी कुरकुरीत भाजून घेतल्यानंतर ती यामध्ये टाकली. हलकीशी 2 मिनिटासाठी यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर आपण सर्व मसाला व्यवस्थित असा भाजून तयार झाल्यानंतर तो ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि तो थंड करण्यासाठी ठेवायचा आहे. आता मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो आपल्याला दळून घ्यायचा आहे. त्यासाठी हलकासा पसरवून आपण देणार आहोत. त्याचबरोबर एक व्हॉट्सअप नंबर मी येत्या 2 दिवसामध्ये ज्यावेळेस ती व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेस देणार आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही माझे जे मसाले आहेत त्या घेण्यासाठी ऑर्डर तुम्ही देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये मसाला हवा आहे हे तुम्ही मला त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच कळवा, जेणेकरून किती क्वांटिटीमध्ये मसाला बनवावा लागेल याचा एक अंदाज मला येईल. कारण पहिल्यांदाच मी मसाले लॉन्च करत आहे, त्यामुळे एकदा नक्कीच खरेदी करून पहा आणि तुम्हाला मसाले कसे वाटतात हे मला तुम्हाला त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवता येईल. अगदी छान असा आपण मसाला वाटून घेतलेला आहे. मिक्सरला दळून घेतल्यानंतर आपण तो चाळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चाळणीमध्ये जो वरील भाग शिल्लक होता तो पुन्हा एकदा मिक्सरला दळून घेतल्यानंतर मसाला छान असा तयार झालेला आहे. रंग खूप छान आलेला आहे. रंगासोबत वास देखील तेवढाच छान आलेला आहे. परफेक्ट असा गरम मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे. आपण तो थंड झाल्यानंतर तुम्हाला तो एका काचेच्या भरणीमध्ये, हवाबंद भरणीमध्ये तुम्हाला तो स्टोअर करायचा. अगदी छान असा टिकून राहतो. परफेक्ट गरम मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून आठवड्यातील 6 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत, रेसिपीज माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळतील. हे पहा, छान असा गरम मसाला या ठिकाणी आज आपला बनवून तयार झालेला आहे. अगदी खूप साऱ्या भाज्यांसाठी हा गरम मसाला उपयोगात येतो, त्यामुळे अशा पद्धतीचा गरम मसाला एकदा नक्कीच बनवा. हे पहा, छान असा दिसत आहे. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.